2 दिवसाच्या पुण्याच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी येणार आहे। सासवडचा अवघड दिवेघाट पार करत ही पालखी आज खरं तर दिवेघाट मार्गाने सासवड येथे दाखल होणार आहे। आजचा आणि उद्याचा मुक्काम हा सासवड या ठिकाणी असणार आहे। खरं तर त्या अनुषंगाने पाहिलं तर सासवडच्या दिवेघाटाच्या या मार्गावर ठिकठिकाणी टेकड्यांवर अशा प्रकारे पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही पालखी जेव्हा हा दिवेघाट मार्ग पार करते सर करते तेव्हाचा जे विहंगम आणि नयनरम्य दृश्य असतं हे टिपण्यासाठी अनेक नागरिक जे आहेत ते या टेकड्यांवर येत असतात। आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात DSLR कॅमेऱ्यात हे दृश्य टिपत असतात। मात्र अघटित घटना या ठिकाणी घडू नये, कोणीही वारकरी किंवा नागरिक या टेकडीवरून खाली पडू नये यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। खरं तर या घाटाचं सध्या पाहिलं तर गेल्या 2 वर्षापासून रुंदीकरणाचं काम जे आहे ते सुरू आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी हा डोंगर जो आहे तो फोडण्यात आलेला आहे। त्यामुळे दगडमाती जे आहेत ते ठिसूळ झालेले आहेत। त्यामुळे हे कोसळण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारे टेकड्यांवर येण्यास पोलिसांनी या नागरिकांना मज्जाव केल्याचं पाहायला मिळते, प्रतिबंध केल्याचं पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर अशा पद्धतीने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नागरिकांना येऊन दिलं जात नाही आणि पोलीस त्यांना या ठिकाणी अडवत आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, दिवेघाट, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।